पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज. संघर्षातून उगवलेलं यश. नवापूरचा सिद्धेश्वर दूरचित्रवाणीच्या पडद्यावर झळकला. मेहनतीचे मोती फुलले, तुझ्यासाठी तुझ्या संग मालिकेत सिद्धेश्वरची पहिली चमक. प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं की आपलं लेकरू यशस्वी व्हावं, त्याच्या आयुष्याला दिशा मिळावी. नवापूर शहरातील तरुण सिद्धेश्वरने आपल्या कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे स्वप्न साकार केलं. त्याने मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रात पाऊल ठेवलं. तुझ्यासाठी तुझ्या संग या लोकप्रिय मालिकेत भूमिका मिळविली. ही भूमिका त्याच्या अभिनय कारकिर्दीतील पहिले यशस्वी पाऊल मानली जात आहे. दररोज रात्री 9:30 आणि सकाळी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेत सिद्धेश्वरची झलक पाहण्यासाठी त्याचे मित्रपरिवार, नातेवाईक आणि नवापूरकर प्रेक्षक उत्साहाने टीव्ही समोर बसतात. एका छोट्याशा गावातून आलेल्या या तरुणाने मुंबईसारख्या महानगरात अभिनयाच्या जगात स्वतःची ओळख निर्माण करणं ही खरोखरच प्रेरणादायी गोष्ट आहे. लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्यकलेची ओढ असलेल्या सिद्धेश्वरने आयुष्यातील अनेक अडथळ्यांवर मात करत स्वतःची कला जोपासली. नृत्य स्पर्धा, शालेय कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रमातून त्याने आपली प्रतिभा सातत्याने सिद्ध केली. हळूहळू त्याचे हे कौशल्य दूरचित्रवाणीच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचलं. मी त्याला अनेक संकटाशी झगडत वाढवलं. आज त्याच्या यशाचं क्षण पाहून माझ्या सर्व संघर्षाला खरंच सोन्याचा स्पर्श मिळाला. हे यश फक्त माझ्या मुलाचं नाही तर संपूर्ण कुटुंबाचं आहे, असे भावुक शब्द त्याची आई ज्योती चौधरी यांनी व्यक्त केले. सिद्धेश्वरला आधार आणि प्रेरणा देणाऱ्या तेजल जगदाळे, प्राचीताई व प्रिया पाटोडे यांच्यासह त्याच्या मित्रमंडळींचे योगदानही महत्त्वाचे ठरले. या सगळ्यांनी मिळून सिद्धेश्वरच्या स्वप्नांना बळ दिलं. हा प्रवास अजून सुरुवातीला असला तरी प्रेक्षकांमध्ये आणि चाहत्यांमध्ये त्याच्या पुढील पायऱ्यांबाबत मोठी उत्सुकता आहे. त्याची मेहनत आणि आत्मविश्वास पाहता येत्या काळात तो मोठ्या भूमिकांमध्ये नक्कीच चमकणार, असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलाय. नवापूरसारख्या शहरातून एक प्रतिभावंत तरुण मराठी मनोरंजन क्षेत्रात चमकत आहे, ही गोष्ट फक्त कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण नवापूरवासियांसाठी अभिमानाची आहे. सिद्धेश्वरच्या यशाने अनेक तरुणांना नव्या उमेदीची स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली आहे.